आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामधील म्हाताऱ्या व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो ज्येष्ठ नागरिकांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता 5 मोठे निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहेत। जर तुमचं देखील वय 60 पेक्षा जास्त असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। गेल्या कित्येक वर्षभराच्या प्रयत्नाला आता यश आले आहे। ज्येष्ठांची मागणी आता मान्य करण्यामध्ये आली आहे आणि सरकारच्या माध्यमातून आजी आजोबांसाठी वयोवृद्ध नागरिकांसाठी 5 मोठे निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहे। तुम्हाला माहित आहे, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत। जर तुमचं देखील वय 60 पेक्षा जास्त असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आनंदाचे 5 मोठे निर्णय घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झाले अशांनाच या सर्व योजनांचे लाभ आता मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजना सुद्धा आता तुम्हाला सुरू करण्यामध्ये येत आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला आता पेन्शन मिळणार आहे, कारण की सरकारने निर्णय घेतला। पहा, महाराष्ट्र राज्यामधील जेवढे काय वयोवृद्ध नागरिक आहे ज्यांचं वय वर्ष 60 आहे अशांना पेन्शन आता मिळणार आहे। मग तुम्हाला जर पेन्शन मिळवायची असेल तर मग नेमकं काय करायचं, फॉर्म नेमकं कुठे भरायचा, डॉक्युमेंट नेमकं काय लागणार आणि नेमकं कोणते 5 मोठे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले आहे, सर्व काही आपण अगदी 2च मिनिटांमध्ये आता बघणार आहोत। तर बघा, आजी आजोबांनो, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य विषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा, वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे लावत जागत आहे। हाच विचार करून आणि ह्याच अडचणी लक्षामध्ये घेऊन बघा, आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव मंजूर केला आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगावे यासाठी ही विशेष तरतूद आता करण्यामध्ये आली आणि 5 मोठे निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही देखील वयोवृद्ध नागरिक नसाल किंवा तुमच्या घरामध्ये आजी आजोबा असतील ज्यांचं वय वर्ष 60 असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय सरकार सध्या घेत आहे। तर मग बघा, कोणती पेन्शन तुम्हाला मिळणार आहे आणि याचा लाभ नेमका कसा घ्यायचा, संपूर्ण माहिती आपण सध्या बघत आहोत। यातील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे आता इथून पुढे जर ज्येष्ठ नागरिकांना साधा ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तर बघा, तर या उपचारांवर सरकार स्वतः त्यांच्या खिशामधून निधी सोडणार आहे। म्हणजे की बघा, जर तुम्हाला असा काही त्रास असेल, सर्दी, ताप, खोकला किंवा या ठिकाणी कोणताही तुम्हाला मोठा त्रास असेल, हृदयविकारासारखे झटके जरी असतील तर अशा देखील वयोवृद्ध नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचा लाभ आता ज्येष्ठ नागरिकांना देण्यामध्ये येत आहे। त्यामुळे तुम्हाला कोणताही वैद्यकीय खर्च उचलण्याची गरज नाही। सर्व काही वैद्यकीय खर्च फक्त ज्येष्ठ नागरिकांचा राज्य सरकारच आता उचलणार आहे। याचाच अर्थ असा आहे, आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगर सारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्यायच्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यांमध्ये अगदी मोफतच तुम्हाला आता मिळणार आहेत। हे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले। ह्या निर्णयाचा उद्देश फक्त ज्येष्ठांना कमी त्रास व्हावा हेच आहे। तर मग आता बघा, आधार कार्डवर ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे, बघा
अशा राज्यामधील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे, असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावं लागणार, कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी किंवा एक गुपित ठेवलं आहे. ते गुपित माहीत असणं प्रत्येक ज्येष्ठांना गरजेचं आहे. बघा, अटीमध्ये शर्तीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांची निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार आहे तर काही जणांना हा लाभ मिळणार नाही. आता याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, जे ज्येष्ठ नागरिक गोर गरीब आहे अशांनाच हा लाभ देण्यामध्ये येत आहे. आता बघा, या योजनेमधून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणं प्रत्येक कुटुंबांसाठी महत्त्वाचा आहे. कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती ठरवणारा निर्णय आहे. सरकारने या संदर्भात नवी नियमावली आता जाहीर केली आहे. जर तुमचं देखील वय वर्ष 60 असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल. तर मग जे नागरिक या निकषामध्ये बसत असतील त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता सध्या निर्माण झाल्याची बघायला मिळत आहे. बघा, हा फक्त पहिलाच निर्णय आहे. सरकारच्या माध्यमातून टोटल 5 निर्णय घेण्यामध्ये आले आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांतील हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता अधिकृतरित्या मान्य करून दिली आहे आणि शिक्कामोर्तब झाला आहे. तुम्हाला आता पेन्शन योजना सुद्धा सुरू करण्यामध्ये येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून म्हातारे व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर मुख्यमंत्री साहेबांनी आता बघा प्रत्येक महिन्याला दर महिन्याला 4,500 रुपये बघा एवढी मोठी पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला वाटत असेल 4,500 रुपये एवढी मोठी पेन्शन कसं काय मिळणार, तर बघा आता ज्येष्ठांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसानंतर बघा आता ज्येष्ठांना मोठी लाभ किंवा या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, ज्येष्ठांची चिंता आता कायमचीच मिटणार आहे. ज्यांचं वय उतरत आहे, आता लक्षामध्ये काय, ज्यांचं वय होऊन चाललं आहे अशांनाच हा लाभ देण्यामध्ये येत आहे. तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला, या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या या पेन्शनबाबत ज्या काही शंका होत्या त्या आता सर्वांना पूर्णविराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागले आहे. 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत जार सुद्धा काढला आहे आणि जार काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आता मार्गी लागणार आहे. बघा, प्रलंबित मागण्या सुद्धा आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार आता कटिबद्ध असल्याचं यावेळी दिसून येत आहे. याचे परिणाम तुम्हाला 15 दिवसानंतर आता दिसणारच आहे. जर तुमचं वय वर्ष जर जास्त असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. हो ज्येष्ठ नागरिकांनो, तर मग आता बघा, आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदा आता आणला आहे. बघा, विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा आता केली आहे. आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकार उचलणार असल्यामुळे कोणावरही अवलंबून राहण्याची गरज आता ज्येष्ठांना किंवा म्हाताऱ्या व्यक्तींना उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधारच मानला जात असून येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे.
हा सर्व लाभ पदरामध्ये जर काय तुम्हाला पाडून घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करून घ्यावी लागेल, काही अर्ज करून घ्यावे लागेल. अर्ज कोठे करायचा, कसा करायचा, सर्व काही अपडेट तुम्हाला आपण अगदी 1 मिनिटामध्ये देत आहोत. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन किंवा मोफत उपचारांची सुविधा मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर जी काही प्रोसेस सांगितली आहे ती समजून घेणं आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणं प्रत्येक पात्र आणि म्हाताऱ्या किंवा ज्येष्ठ व्यक्तींसाठी महत्त्वाचं आहे. तर मग ज्येष्ठ नागरिकांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. मोफत उपचारांसाठी एक विशेष काढणं आता अनिवार्य झालं आहे. भरपूर नागरिकांनी किंवा ज्येष्ठांनी हे कार्डसुद्धा काढलं असेल. बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा या ठिकाणी हृदयविकारासारखे उपचार आता या ठिकाणी मोफत होणार आहे. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटीचा प्रचंड निधी मंजूर केला असून आता बघा, याच निधीमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे. बघा, आता या ठिकाणी कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची केली जात आहे. ज्येष्ठांची पेन्शन हे दोन्ही विषय आता मार्गी लागले जाणार आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यामध्ये मोठी पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. परंतु सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपये ठेवलेली आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षाही जास्त असेल तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे पेन्शन योजना लागू होणार. खऱ्या आणि गरजू ज्येष्ठांनाच या योजनेचे प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे त्यांनाच बघा 4,500 रुपये पेन्शनचा लाभ मिळणार. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या योजनेमधून पूर्णतः वगळण्यामध्ये येत आहे. कारण की सरकारचा फक्त एकच उद्देश आहे, जे की गरजू ज्येष्ठ नागरिक आहे अशांनाच लाभ मिळावा. तर मग आता लक्षामध्ये घ्या, विशेषतः महाराष्ट्रामधील 14 जिल्हे आता लक्षामध्ये घ्या. महाराष्ट्रामधील काही असे जिल्हे आहेत जिथे सर्वात अगोदर ही योजना सुरू करण्यामध्ये येत आहे. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ मिळणार हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे. तर मग आता ज्येष्ठ नागरिकांनो, बघा, गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरणार आहे. बघा, अगदी काही दिवसामध्ये ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार. ज्या कुटुंबामधील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स भरतात, त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आले. यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला त्याची खरी गरज आहे, अशी माहिती 5 दिवसानंतर अधिकृतरित्या स्पष्ट होणार आहे. बघा, येत्या काही दिवसांमध्ये या सर्व योजनांचे अधिकृत अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता आपली सर्व कागदपत्रे, आवश्यक आधार लिंकिंग कामे पूर्ण करून ठेवा. मग आता नेमकं डॉक्युमेंट काय लागणार? बघा, डॉक्युमेंट कोणते लागणार, तुम्हाला नेमकं काय करायचं, सर्व काही प्रोसेस अगदी 8 दिवसानंतर सांगण्यामध्ये येणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून कोणते डॉक्युमेंट लागणार हे सांगण्यामध्ये आलेलं नाही. बघा, आणि तुम्हाला हा फॉर्म नेमका कसा भरायचा, बघा, तुम्ही कुठेही ऑनलाईन कॉम्प्युटरच्या आधारावर हा फॉर्म सबमिट करू शकता आणि याच फॉर्मवर सरकारच्या माध्यमातून हे 5 मोठ्या निर्णयाचा फायदा आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, बघा, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट जर तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.